नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींना आज तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी चुरमुरे कसे बनवायचे ते. खूप मेहनत घेऊन मी बनवलेले आहे ते चुरमुरे. तर पहा तुम्ही, हे तांदूळ आहेत, चुरमुरेचेच तांदूळ भेटतात, तेच घ्यायचे. दुकानात इकडे कुठे भेटत नाही. मी खूप शोधलेले आहे, खूप मेहनत करून याला त्याला विचारून किती दुकानांनी तर शोधलेलं आहे हे. तर मी आता गेले होते महाबळेश्वरला, तिकडून चुरमुऱ्याचे तांदूळ आणलेले आहेत. तर ते तांदूळ फक्त दोन क्वालिटीचे असतात, एक लांबडा असतो आणि एक थोडा बुटका असतो, पण जाड असतो, पण असंच तांबड्या रंगाचा असतो. सगळे दोन्ही तांदूळ तांबड्या रंगाचे असतात. तर तिकडून मी आणलेले आहेत महाबळेश्वरवरून चुरमुऱ्याचेच तांदूळ. तर घरामध्ये कसे चुरमुरे बनवायचे तुम्हाला स्पष्टपणे सविस्तर व्हिडिओ आहे तो दाखवणार आहे. पहा बरं, आता ही माझ्याकडे प्लेट भरून तांदूळ आहेत. एवढेच बनवणार आहे तर भरपूर होतील याचे, चांगलं टोपलीभर होतील याचे. एवढे केले तर संपूर्ण केले तर आता किती करते तुम्हाला दाखवते आणि कसं करायचं ते पण दाखवते. अगदी सविस्तर व्हिडिओ आहे, पण घरामध्ये चुरमुरे बनवा. खूप मेहनत घेऊन मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. खूप बरेच दिवस मला करायचा होता हा व्हिडिओ, तर हा केलेला आहे. आणि हे तांदूळ असे आहेत बघा, थोडे लांबडे असतात, काही दोन प्रकार असतात चुरमुऱ्यांना. तर एक लांबडे चुरमुरे असतात, एक बुटके चुरमुरे असतात पहा. तर हा लांबडा चुरमुरा बनणार आहे याचा थोडासा. तर हे तांदूळ आणलेले आहेत मी, मला भेटले म्हणून मी आणले आणि आता व्हिडिओ दाखवते तुम्हाला. तर पहा, आता इथे काय करायचं पहिलं, तर ती लोक मी पाहिलेली आहे भट्टीमध्ये पण पाहिलेले आहे कसे बनवायचे ते. तर ती लोक कसं एकदम तांदूळ ओततात खाली असं खूप ढिगला लावून गोण्याच्या गोण्या, आणि मग त्याच्यावर असं मीठ टाकतात आणि त्याच्यावर पाणी चांगलं भरपूर पाणी ओततात असं. बघा, आता मी एवढं पाणी ओतलेलं आहे या मिठात, आणि मिठात असं मिक्स करून घ्यायचं. तर ती लोक भरपूर असा ढीग लावतात तांदळाचा, आणि त्याच्यावर मीठ टाकून त्याच्यावर पाणी ओतून ते असं मिक्स करून ठेवून मग सुट्टे करतात. तर असं केलेलं करतात ती लोक. तर आपल्याकडे थोडं आहे म्हणून मी एवढं दाखवते. आता हे असं दाबून ठेवायचं थोडा वेळ. तर ती लोक काय करतात, थोडा वेळ असं सुट्ट्या ठेवलं का तिकडे कसं सगळं गरमच असतं ना भट्टीचं, मग ते लगेच सुकून जातात. म्हणजे त्या भट्टी असते ना तिथे सगळं गरम असतं, त्याच्यामुळे तिथे लगेच सुकून जातं. पण आपल्याला असं करायचं, दाबून ठेवायचं थोडा वेळ, 5 मिनटं. तर 5 मिनटं झाल्यानंतर असं त्याला सुट्टे करायचं जरा, ते त्याच्यात मुरले जातात पाणी आणि जरा मऊ होतात. तर आता इथे बघा, आपल्याला सुक्कं करायचं याला. तर मी आता आपल्याला झटपट पण करायचं आहे ना, मग थोडंसं सुकट टाकलं असतं तर सुकले असते आणखी. तर आता मी ह्याला थोडंसं कढईमध्ये पहिलं भाजून घेणार आहे. हे भाजलं तरी होतात आणि सुकवलं तरी होतात. मग हे मी जरा झटपट बनवायचे आहे ना. हे जवळजवळ पाव किलो असणार आहे तांदूळ, एवढे घेतलेले आहेत मी. आणि ह्याचं किती कुरमुरे होतात पहा तुम्ही. चुरमुरे म्हणतात कोणी, कुरमुरे म्हणतात कोणी, वेगवेगळे नावं असतात. त्या नावाप्रमाणे तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणू शकता. काही गावांना चुरमुरे म्हणतात, काही गावांना कुरमुरे म्हणतात. तर पहा तुम्ही कशा पद्धतीने बनतात ते. तर हे जरा कोरडं करून घ्यायचे आपल्याला, म्हणजे कसं पहा तुम्ही कशा पद्धतीने मी कोरडं हलवायचं सारखं, मात्र त्याला सुट्टे करून टाकायचं बरं. हे बघा, तर सुट्टे होत आलेले आहे, ते कोरडं होत आलेलं आहे आपलं. त्याला कसं मऊपणा येतो टाकल्यानंतर, आणि फुलण्यास मदत होती पाणी टाकल्यानंतर. म्हणून ते जरासं ओलं करायचं मिठाचं लावून, आणि मग आळणी पण लागत नाही आपल्याला. जर चुरमुरे आपण खाल्ले तर थोडंसं खारटपणा पण त्याला पाहिजे आपल्याला लागतो. तर हे मी झालेलं आहे गरम, हे काढून घेते. हे बघा, अशा पद्धतीने काढून घेतलं. तर मैत्रिणीनं कोणीच व्हिडिओ दाखवला नसताना हा चुरमुऱ्याचा, नक्कीच संपूर्ण व्हिडिओ पहा. पहिल्यांदाच पाहत असणार आहे तुम्ही. तर हे सर्व चुरमुरे आता सुकलेले आहेत. हे बघा, चांगलं फडफडीत झालेलं आहे, सुकलं आहे हे तांदूळ. आता लगेच आपल्याला चुरमुरे बनवायला घ्यायचे. आता परत त्याच कढईमध्ये बनवणार आहे. तर आता मी पहा कशा पद्धतीने बनवणार आहे, काय करणार आहे. हे चुरमुरे जे सुकून झालेले आहे, आणि लगेच आता मी वरती कढई ठेवते. ही बघा, ह्यातले 2-3 दाणे पडलेले ते पण काढून टाकायचे, नाही ते मग करपणार आणखीन, का की पहिलेच गरम आहे ना. तर आता इथे मी 1 वाटी भरून मीठ टाकणार आहे. तुम्हाला हे मीठ 2-3 वेळा वापरू शकता तुम्ही, किती पण वेळा करू शकता. हे मीठ काळे पडलं तरी चालेल, हे काही लगेच पडणार नाही. काळे 2-3 वेळा केल्यानंतरच काळे पडतं. तर इथे बघा, हे मीठ गरम करायचं चांगलं, मस्त फास्ट गॅसवर गरम करून घ्यायचं आहे पहिलं मीठ.
आता पाहिलं तर हे मीठ गरम झालं ना, खूप वेळ लागत नाही चुरमुऱ्याला, का की पटापट होतात. तर पहा तुम्ही, आता हे मीठ गरम होऊ द्या आधी, व्यवस्थितशीर गरम झाल्यानंतर आपण पुढची प्रोसेस करायची. का की मिठातच पूर्ण ते भाजले जातं, मिठातच फुललं जातं. जेवढं मिठात व्यवस्थित फुललं ना, हे आतमध्येपर्यंत, आता मी थोडं घेतलेलं आहे मीठ, आतमध्ये जातपर्यंत त्याच्यात घुसलं पाहिजे संपूर्ण. तांदूळ आपले दिसले पण नाही पाहिजे एवढे तांदूळ मीठ घ्यायला लागतं, भरपूर मीठ घ्यायला लागतं. पण आता मी थोडंच घेतलेले आहे. थोडेसे आपले पाहूया कसे होतात आता. तर इथे मी आता पळी भरून घेतलेले आहे. हे बघा तांदूळ, पळी भरून तांदूळ घेतलेले आहेत. आता बघूया, मी पण पहिल्यांदाच करते मैत्रिणींनो, ती पाहून आलेली आहे, पहिल्यांदाच करते. हे बघा, आता असं हलवायचं सर्व सर्व मग कसं बनवायचं ते सर्व पाहिलेलं आहे. हे बघा, उडायला लागलेलं आहे, थोडं थोडं फुलायला लागलेलं आहे. पहा, छान छान असं फुलायला लागलेलं आहे, थोडं करपायला पण लागलेलं आहे. मैत्रिणींनो, लक्ष द्या जरा व्हिडिओवर बारीकपणी. हे बघा, थोडं थोडं फुललेलं आहे, थोडं थोडं पहिल्याच बारीने टाकलेलं आहे ना. पाहूया कसं होतंय. कसं मी दुसऱ्या वेळेस व्यवस्थित होईल आणखी. हे बघा, आणखीन फुललेले आहेत, वरती आलेले आहेत छान. हे बघा, पण काही करपल्यासारखे वाटतात. पाहूया आता काढून किती झालेले आहेत. पहा, मस्त झालेले आहेत. तरी पण पहिल्याच वेळेस बनवले आहेत, तरी पण छान झालेले आहेत. पहा मैत्रिणी, आता किती काही करपलेले आहेत. आता किती करपलेले निघतात, किती कसे निघतात, आता पाहूया आपण. व्हिडिओ पाहिल्यावर कळत. ते लोकांची करपत नाही, जरा पण करपत नाही. आपले आता माझं करपलेलं आहे, पण तिथे ना टाकल्या सगळं भरभरा वर येतात. ते म्हणजे असं आत घुसवतात ती लोक मिठात आणि परत बाहेर काढतात. तर झालं, आलं वरती मस्त. मी सगळं पाहून आलेले आहे म्हणून तुम्हाला दाखवते. हो का, अशा पद्धतीने झालेले आहे एवढे. आता हे किती निघतात करपट, बघूया त्याचे. ते काढून टाकायचे नाही, दुसरे टाकले तर सगळं ते पण करपून जाईल. करप किती निघते पाहूया त्याचा. बरेचसे निघालेले आहे, तरी पण एवढेच आणि करपले जास्त. हे पहिल्यांदाच आहे. आता दुसऱ्या वेळेस कसं होते पाहूया आपण. आणखीन परत मी दाखवणार आहे तुम्हाला, 1-2-3 वेळा पहा तुम्ही. कसं आपण एकदा कुठल्याही गोष्ट एकदा केली तर जरा बिघडती, नंतर दुसऱ्या वेळा आणखीन छान होती, तिसऱ्या वेळा आणखीन छान होती, असं होतं ना. तसं होणार आहे ह्या चुरमुऱ्याचं मला तरी वाटतं. तर हे परत गरम करायचं आणि मी स्लो ठेवलेला आहे, गॅस फास्ट नाही ठेवलेला, का की आपल्याला माहीत नाही अजून पूर्ण करायचं. ते स्लोमध्येच केलेलं आहे मी. बघा, आता परत पळी भरून घेतलेलं आहे आणि परत आता सगळीकडे ओतते मी, परत हलवून घेते. स्लोमध्येच करते आता, फास्ट करणार नाही, म्हणजे जळालं नाही पाहिजे ना आपल्या. बघा, वरती यायला लागलेले आहेत छान असे. पहा बरं. आणि कुठल्याही तांदळाचं होत नाही मैत्रिणींनो, लक्षात ठेवा. त्याला चुरमुऱ्याचेच तांदूळ लागतात. ते तांदूळ 2 प्रकारचे असतात, एक थोडा जाडा असतो आणि एक थोडासा लांबडा असतो. तर मी हे लांबड्याचं घेतलेलं आहे. जाड्याचं घेतलं तरी बघा उडतंय, वरती पण येते, उडून वरती थोडं थोडं. आता हे बघा, मी स्लोमध्ये केलं तर जळालेलं दिसत नाही आता ह्यावेळेस, नाही तर पहिल्या वेळेस भरपूर जळालं होतं. स्लो ठेवलेलं आहे. बरेच आलेत वरती. मैत्रिणींनो, लक्ष द्या, चुरमुऱ्याचेच तांदूळ घ्यायचे. ते भेटतात दुकानात, पण इकडे भेटत असणारे आपल्याला माहीत नाही कुठल्या दुकानात भेटतात, काय भेटतात. इकडे आपण राहतो तिकडे पण आजूबाजूला असणार आहे, पण आपल्याला मेन माहीत नाही कुठले तांदूळ घेतात काय घेतात ते. म्हणून मला ते मेन तिथून घेतलेले आहे मी, जिथे चुरमुरे बनवतात, तिथल्याच गावातून घेतलेले आहे. त्याच्यामुळं मला हे तांदूळ भेटलेले आहे. तर हा एकच तांदूळ भेटलेला आहे. अजून एक असतो म्हणतात, तो जाडा असतो म्हणतात. आता हे काढून घेते मी. हा बघा, जळाला नाही जरा पण, छान निघालेले आहेत. हे मस्त निघालेले आहेत. आता मी हे काढून घेते वरचं खाली किती हे निघाले पाहूया. आणि ह्याला मैत्रिणींना तसा वेळ लागणार नाही, का की फटाफट होणार आहे. किती वेळ लागतो, 2-3 एका अर्ध्या मिनटात होते, ते लगेच वर येते. त्याच्यामुळे वेळ लागणार नाही. हे आता साफ करायला आणि हे काढायला यालाच वेळ लागणार आहे, नाहीतर असं बनवायला वेळ नाही लागणार.
आता हे तांदूळ राहिले ना, आपण कुठल्याही दळणात टाकलं तरी चालतील, काही नाही प्रॉब्लेम. वाया घालून नाही. करपलेलं आहे ते नाही टाकणार, पण हे दुसरे टाकणार आहे दळणात वगैरे. आता ह्या वेळेस करपलं नाही ना, आणखीन एकदा दाखवते, पाहूया आणखीन दुसऱ्या वेळेस कसं होतं ते. तर मैत्रिणींनो, खरंच करून पहा. तुम्हाला भेटले ना तांदूळ तर नक्कीच करून पहा. घरच्या घरी चुरमुरे बनवून मस्त असं भडंग बनवतात, कोणी भेळ बनवतात, कोणी मस्त मस्त आयटम चुरमुऱ्याचे लाडू बनवतात. चुरमुऱ्याचे अनेक प्रकार आहे. चुरमुऱ्याची इडली बनवतात, डोसे बनवतात, अनेक प्रकार मी दाखवलेले पण आहेत चुरमुऱ्याचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला माझ्या चॅनलवर. आता परत एक पळीभर टाकले. आता परत जरासं हलवायचं. मी स्लो गॅसवरच बनवते, फास्टवर नाही आता बनवत, का की पहिल्या वेळेस फास्ट बनवलं तर करपून गेलं होतं. आता हे स्लोमध्येच फटाफट होऊन जाईल. हे बघा वरती यायला लागलेले आहेत. हे जास्त मीठ असलं ना लगेच भरकणी वरती येते ते. आता हे थोडं मीठ आहे म्हणून लगेच वर येत नाही. ते आतमधलं असतं ना ते भाजलं जातं, मिठाच्या आतमध्ये येते, आणि वरचे नाही भाजले जात. मिठाच्या आतमध्ये आहे तेच भाजले जाते. बघा छान असं वरती यायला लागलेलं आहे. तर मैत्रिणींना हा व्हिडिओ भरपूर कष्ट करून केलेला आहे. मी भरपूर मेहनत घेतलेली आहे हे चुरमुऱ्याचे तांदूळ शोधण्यासाठी. कितीतरी दिवस मी शोधत होते कुठे भेटेल म्हणून. म्हणजे हे तुम्हाला चणे दाखवले, ते फुटाणे दाखवले, ते परत ज्वारीच्या लाह्या दाखवल्या त्या. पण चुरमुऱ्याची मला कधीच भेटलं नाही, तर नक्कीच मी भेटलेत मला, आणि मी त्याचं आणले आहे आणि तुम्हाला दाखवले आहे. खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर थोडंफार माझ्याकडून बी गलत्या होत असणार आहे, तर मानून घ्या, कारण की मी पण पहिल्यांदाच करते हे, त्याच्यामुळं कधीच केला नाही मी अजून. ह्या लाह्या कधीच केल्या नव्हत्या. हे बघा छान असं झालेले आहेत. आता हे जास्त जर मीठ असलं तर चांगलं कढई भरून ना, तर एकदाच टाकलं असतं ना तरी पाव किलो पूर्ण झालं असतं, नाही तर 2 वेळा, जास्तीत जास्त 2 वेळा टाकलं असतं ना तरी झाले असं लगेच. की ते लोकांच्या भरपूर मोठ्या मोठ्या कढया असतात, खाली भट्टी असते चालू, त्या भट्टीतून मग ते बनवतात छान, आणि भराभर वर येतो. लई घाई करून बनवतात, एकदम फास्टमध्ये बनवून लगेच भराभर वर येतं, का लगेच काढून टाकतात, का दुसरं लगेच टाकतात, असं घाई करतात ती लोकं, आणि फटाफट होतं, वेळ लागत नाही. आता आपलं घरातच बनवायचं म्हटलं थोडाफार वेळ लागणारच. आता ते पहिलं काढलं तरी आत्ता अजून थोडंसं मी भाजते. निघाले ते निघाले वरती, का की लाल पण झालेले आहेत दुसरे उरलेले. जेवढे निघतील तेवढे काढते मी. तरी पण फुलतात पहा. हे एवढे काढलेले आहेत. हा कचरा एवढा निघालेला आहे, म्हणजे जळालेलं ते तेवढं निघालेलं आहे. आता बाकीचे पण उरलेत माझे एवढे, ते तुम्हाला आता मी नंतर बनवते. ते एवढे तरी झालेले आहे. एक छोटंसं घमेलं भरून तरी मी केलेले आहे. अर्धेपासून मी कमी टाकलेले आहेत. छोट्या 3 पळ्याच टाकल्या होत्या, त्याच्यात एवढं झालेलं आहे. त्याच्यात कचरा पण किती निघाला, वाटीभर जवळजवळ पहा बरं किती छान. आता हे बाजूला ठेवते मी, नंतर तुम्हाला दाखवते का किती झालेले आहे आणि कसे झालेले. त्याच्यात पण काळे आहेत, काही लाल आहेत, काही त्याला पण निसायला हवी आपल्याला. त्याच्यामध्ये पण आतमध्ये ते जळालेले असणार आहे थोडं तांदूळ, ते पण निसून घ्यायचे आणि स्वच्छ करून तुम्ही भडंग करू शकता, याचा चिवडा करू शकता. याचा कुरमुऱ्याचा चिवडा फार छान होतो, किंवा तुम्ही लाडू पण बनवू शकता. एवढे निघालेले आहे, त्याच्यात पण थोडे लाह्या आहेत, मी काढून घेते त्यात थोड्या लाह्या. हे आपलं टाकायचं, आपलं दळणामध्ये किंवा थालीपीठं वगैरे काही पण बनवतो आपण ना, त्याच्यामध्ये टाकायचं. वाया जाऊन द्यायचं नाही, बाकी भाजलेलंच आहे, दुसरं काय केलेलं नाही, आपलं चांगलंच आहे. ते साफ करून व्यवस्थित दळणामध्ये टाकून दिलं तरी चालतं, म्हणजे कुठल्याही गोष्ट वाया जाऊन द्यायची नाही. तर इथे पहा मस्त झालेले आहे, तरी कुरकुरीत एकदम आवाज पण येते त्याचा छान. आणि आता मी याच्यात कचरा काय असला तर तो काढून घेते आणि स्वच्छ करून घेते. आता हे ना वरून घेते, दुसऱ्या याच्यात काढते, बाकीचं खाली काय निघते का पाहूया.
3 पळ्या टाकले होते, त्यातल्या एक पळी तर जवळजवळ कचराच असणारे 2च पळ्याचं झालेलं आहे एवढं. हा बरं, भरपूर होतात. तेवढं सगळं जर केलं असतं तर ह्याच्यात भरपूर कचरा राहिलेला आहे. ते जळालेले कणबिन राहिलेले आहेत पहा. ते निवडून घ्यायचं सर्व. मस्त काहीतरी चिवडा बिवडा करून टाकाया, आठवणीत राहण्यासारखं. मी काहीतरी बनवणार आहे याचं, तर मी पहिल्यांदाच केलं आहे त्याच्यामुळं. आता परत मी एक्सपोर्ट झालेले आहे, परत मी कितीही वेळा केलं तरी मला येणार हे. पण तांदूळ पाहिजे, ते चुरमुऱ्याचे वेगळे तांदूळ तर होणार. ह्या चुरमुऱ्याची रेसिपी एक बनवतात, असं पोह्यासारखी रेसिपी असं तिचं नाव आहे सुशिला. फार सुंदर होती ती रेसिपी, पण पोह्यासारखीच टेस्ट येते, पण वेगळा थोडं वेगळा पदार्थ घालायला लागतो, त्याला खूप छान होतं. तर त्याची ते पण बनवू शकता तुम्ही, काही पण बनवू शकता. हे बघा, मस्त वाटलं का नाही? आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कसे वाटले ते. मैत्रिणींनो, खूप मेहनतीचं आहे म्हणून व्हिडिओ संपूर्ण पहा. चला बाय, परत भेटूया.